डोंट वरी सर. अरे लाजा नाही वाटत असे धंदे करायला? हवालदार काकांना कोठडीत दाखवतोच त्यांना पोलिसी खाक्यात काय असतो ते. घे त्यांना. साहेब साहेब ओ काय करताय तुम्ही? अहो काय करताय? अहो साहेब तुमचा आवर कसं बांधू? माझ्या कातळाचं पायतान करून तुमच्या पायात घातलं ना तर ते पण कमीच आहे बघा. शांत व्हा शांत व्हा. आज तुमच्यामुळे माझ्या राणीच्या आयुष्याचं माथेर होत होता राहिलंय बघा. लय उपकार झालं साहेब तुमचं. हे बघा मी काही वेगळं केलेलं नाहीये. कसं नाही? अहो देवासारखं धावणारा तुम्ही. अहो देवानच पाठवलं तुम्हाला, नाही तर आज काय झालं असतं माझ्या राणीचं. या सगळ्या गोष्टीचा विचार आधी करायला हवा होता तुम्ही. ओ एवढा मोठा निर्णय घेताय तुम्ही. एकदा तरी चौकशी केली असती मुलाची. आणि मला एक कळत नाही मुळात तुम्हाला एवढी घाई कसली झाली होती? घाई त्यांना नाही, मला झाली होती. माझ्या आजारपणामुळं मी आज आहे तर उद्या नाही, ही भीती होती मला. माझ्या राणीचं माझ्या डोळ्या देखत लगीन व्हावं म्हणून जो आला त्याच्या गळ्यात बांधायला निघाले होते मी तिला साहेब. अहो पण तिचं शिक्षण अर्धवट आहे. तिला तिच्या पायावर तर उभं राहू द्या. खरंच चुकलं साहेब माझं, खरंच चुकलं साहेब. एखादी बहिरीन बी वागणार नाही अशी वागली हो माझ्या राणीची मी आज. लई मोठी चूक करा निघाले होते साहेब मी, पण तुम्ही आला माझ्या राणीला वाचवलं. तुमचं लय उपकार झालं साहेब. खरे सर, तुम्ही एवढा कडक वेळ पाळता. तुमचा एक एक मिनिट महत्वाचा आहे. तरी बी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या राणीसाठी आला सर. नाही ठीक आहे, फार तर फार माझी 15 मिनिटं वाया गेलेत. पण आज जर मी वेळेवर आलो नसतो तर राणीच्या आयुष्याचीच वेळ चुकली असती. ठीक आहे येतो मी. पण हो, मी माझी 15 मिनिटं ओव्हरटाईम करून भरून काढेन. पण तुम्ही कामावर उशिरा आलेले मला चालणार नाही. सगळ्यांनी सेकंड शिफ्टला फॅक्टरीत यायचंय आणि तेही वेळेच्या आत. बुवा जे झालं ते लय वाईट झालं बघा. पण राणी एवढी मी तुम्हाला जड झाली हा, ते आता आम्हाला समजतंय. नाहीतर काय, एवढ्या सोन्यासारख्या लेकीला कसाईच्या दावणीलाच बांधायला निघाला होता तुम्ही. बरं झालं ती साहेब आलं, नाही तर पोरीचं वाटोळच झालं असतं बघा. बर चला येतो आम्ही, काळजी घ्या. आता कशाला रडतीस? झालं ना समाधान? का अजून पण तुला तुझ्या लेकीचं लग्न लावायचं कोणाबरोबर पण? नाही नसेल हाऊस मागली ना तर बघ एखादं स्थळ. अगं आपल्या लेकीला नेऊन ऐकणार होती ही लोक. मला माझी लेक जड नाही झालेली बघ. अगं मी जिथं असतोच तर तिला पोसायची धमक आहे माझ्याच. आणि बघ इथनं पुढं जर का राणीच्या लग्नाचा इशय काढला ना तर तू आहे आणि मी आहे. आता तिचं लग्न कुठं करायचं, कधी करायचं, कसं करायचं आणि कुणाबरोबर करायचं हे मी ठरवणार. कळलं का? साहेब आत येऊ काय? येस कम इन. काय झालं साहेब, मला असं अचानक बोलवलं? मला एक सांगा, तुम्ही आहात कोण आणि कुठल्या डिपार्टमेंटला काम करता? मी अहो साहेब मी कमला अक्का. म्हणजे आपल्या कंपनीत की नाही साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच आहे साहेब. मला एक सांगा, त्या राणी नावाच्या मुलीला मी काय शिक्षा दिली होती? काय चुकलं काय तिच्याकडनं? आता तिला बघतो काय करते. बघा तुम्हाला जितकं विचारलंय तितकंच बोला. राणीला मी काय शिक्षा दिली होती? साफसफाईची.
कुठे? फॅक्टरीत. मग तिला आमच्या घरी का पाठवलं तुम्ही? राणी परत फॅक्टरीत दिसता कामा नाही आणि ती जर का परत दिसली तर तुम्ही दोघं इथून बाहेर असाल. काय विचारतोय मी? तिला आमच्या घरी का पाठवलं आणि कुणाची परमिशन घेतली होती? ते मला वाटलं साहेब. हे बघा, तुम्हाला काय वाटतं ना हे इम्पॉर्टंट नाहीये. फॅक्टरीतले कामगार हे फॅक्टरीचे कामगार आहेत. ते आमच्या घराचे नोकर नाही आहेत. त्यांना आमच्या घरी पाठवणाऱ्या तुम्ही कोण? मी अशी चूक नाही करायला पाहिजे होती साहेब. पण साहेब, तुमच्या घरी बायकासनी कामाला मीच पाठवतोय म्हणून. त्या फॅक्टरीत काम करणाऱ्या बायका असतात का? मग हे बघा, कोण कुठल्या डिपार्टमेंटला काम करतंय, कोणाचं काय काम आहे, ही बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे नसेल ना तर ही नोकरी सोडून द्या. तुमच्या जागी दुसरी बाई बघून घेऊ आम्ही. नाही साहेब, हे बघा साहेब, ह्या बारी तेवढं माफ करा मला. पुण्यांदा अशी चूक नाही होणार साहेब. झालीच नाही पाहिजे. तुम्हाला माहित नसेल, मी चुकीला शिक्षा देतो, माफी नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि इथून पुढे जर असं काही झालं ना तर सरळ कामावरून काढून टाकेन. चला निघा. आज इंद्रजित सर आले नसते तर काय झालं असतं माझं? जेवून घे आणि गोळ्या पण घे. नाही जेवायचं मला. हे असलं काम केल्यावर कोणाला जेवावं असं वाटेल रान. मी जगातली सगळ्यात वाईट आहे असं काय करायला निघाली होती मी? अगं तुझ्या आयुष्याचं मातेर करायला चालली होती मी राणे. माझ्यासारख्या वाईट आई जगात नसत कुठेच. हाय काळूबाई, मला कव्हा माफ करायची नाही बघ. तुझं इंद्र सर आलं नसतं, तुझं लग्न झालं असतं तर. धर, शांत जेवून घे. नकोय मला. आई खाऊन घे. मला नाही खायचं. घे ना, घे. आई शांत हो बघू. ती बस झालं. तू आता विचार करू नको. तू विषय दे बरं सोडून. अगं असं कसं सोडून देऊ राणे? तुला आणि तुझ्या बापाला मी काही दजन वाटत असेल ना तुझ्या वाईटावर उठलेली. राणे मी खरंच सांगते ग, मला तुझं वाईट नव्हतं करायचं. मला तर तुझं भलं झालेलंच बघायचं होतं म्हणून तर मी. तुला काय माहिती ग, तेवढी माणसं नालायक निघतली. आई बास झालं, किती रडशील. शांत हो बघू.